बिचारा दररोज फार मेहनत करतो. अर्जुन रोज रात्री लेट नाईटपर्यंत काम करतो. विकेंडला सुद्धा लॅपटॉप घेऊन खटखुट करत बसलेला असतो. मॅनेजर्स त्याला सांगतात की अर्जुन तुमचे काम जबरदस्त आहे, खूप महत्त्वाचे. अर्जुन तुम्ही ह्या कंपनीचे खूप मोठे असेट आहात. पण जेव्हा प्रमोशनची अनाऊन्समेंट होते ना, तेव्हा मोठं सरप्राईज. अर्जुनचा जो ज्युनियर आहे त्या ज्युनियरला बेअरली आत्ता 1 वर्ष झालं नाही येऊन, त्याला प्रमोशन दिलं जातं आणि अर्जुन बिचारा मेहनत करतोय, पण ग्रुपवरती जाऊन फक्त कॉंग्रॅच्युलेशन मेसेज टाकून आपलं पांघरून घेऊन झोपून जातो. अर्जुन नॅचरली फ्रस्ट्रेट होतो आणि मॅनेजरकडे जातो. मॅनेजरला सांगतो की तुम्ही हे बरोबर नाही केलं सर, किंवा मला एक्सपेक्ट आहे अजून प्रमोशनची. मॅनेजर सांगतो, अर्जुन तुला आम्हाला लीड रोलमध्ये लवकरच बघायचं होतं, पण आम्हाला वाटलं की तू बॅकएंडमध्ये कम्फर्टेबल आहेस. तू मीटिंग्समध्ये रिप्लाय करत नाहीस, तू बोलत नाहीस, तुला जास्त फेम आवडत नाही, तू स्पॉटलाईटमध्ये राहत नाहीस, आणि असं आमचं एक काहीतरी एक जनरल इम्प्रेशन बनून गेलेलं होतं. आणि अर्जुन अचानकपणे शॉक होऊन जातो आणि त्याला असं वाटतं की अरे माझं तर प्रमोशन मिस झालं, फक्त मी शांत राहिलो त्यामुळे माझं प्रमोशन मिस झालं. त्याला बिचारायला वाटायचं मेरा काम ही बोलेगा, मेरा काम ही बोलेगा. बोललं काय, दुसरंच काहीतरी बोलून गेलं. हे एक्झॅक्टली काय झालं बघा. अर्जुनने आपल्या कम्युनिकेशन गॅपमुळे आणि एक्सपोजर कमी असल्यामुळे आपल्या इमेजला डॅमेज करून टाकलं.